नमस्कार मंडळी. मी आत्ता कपिल शर्माचा शो बघायला घेतो, तर त्याच्यात हा एक एपिसोड आलेला आहे. तर मला एक गोष्ट कळली नाही, कोणाला माहिती असेल सांगा, की कपिल शर्मा आता एवढ्या वर्षापासून तो स्वतः महाराष्ट्रात राहतो, एवढ्या वर्षाचा शो करतो. आत्तापर्यंत कधीच असे मराठी का बरं त्याच्यावर कोण आले नाही? एक्का-दुक्का कधीतरी असे कुठल्यातरी मूव्ही प्रमोशनला आलंय कोणतरी, ठीक आहे. पण आता ह्याने मी तर हे दुसऱ्यांदा बघतोय, की भोजपुरी स्टार्स आले, साऊथचे स्टार्स आले होते. तर म्हणजे ठीक आहे, त्याच्यात काय कपिल शर्मामध्ये गेल्यावरच काय लय मोठे भारी होतात, तसं नाही म्हणत आहे. पण मला खरंच समजून घ्यायचं आहे, की त्याला असं कधीच कसं नाही वाटलं, की महाराष्ट्रातली ऑडियन्स पण त्याला पाहिजे, ती तो कशी हे करू शकतो. तर बरं ठीक आहे, त्याला वाटत असेल, की मराठीत काय मोठे स्टार्स नाही. ओके, त्याचं परसेप्शन. पण मराठी त्याला म्हणजे नाटकं ठीक आहे मराठीत मोठे. त्याला असं कधीच का नाही वाटलं, की दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले कोणाला पण बोलवावं? इंटरेस्टिंग टू सी की त्याला ते बरं ठीक आहे. बरं एक वेळ ठीक आहे, नाटक पण नाही, पण मराठी कॉन्टेंट क्रिएटर की बुवा डॅनी पंडित, अथर्व सुद्धा कोण पण असू दे, तर असं त्यांना कधीच का नाही वाटत की महाराष्ट्रात ते म्हणजे मराठीतले कोणतरी कलाकार घ्यावे? का बस त्यांना वाटतं अरे ठीक आहे, ते काय ते काहीतरी हिंदी दाखवलं ते बघणारच आहे, ते ऑडियन्स तर आपलंच आहे. आय डोंट नो त्याच्यामागे काय लॉजिक आहे. कोणाला माहिती असेल तर सांगा मला की का नाही बोलवत ते.